विधान परिषदेच्या निवडणुकीत आपापलं बघा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेनेनं सूचक संदेश दिलाय। विश्वसनीय सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला ही माहिती मिळाली। राज्यसभा निवडणुकीतील निकालानंतर सेनेनं हा सूचक संदेश दिलाय। शिवसेनेच्या भूमिकेनंतर काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढली आहे। 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक पार पडते। काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला जिंकण्यासाठी अतिरिक्त 10 मतांची गरज असणार आहे। काँग्रेसकडे 44 मतं आहेत। पहिल्या उमेदवाराला 27 मतं मिळाल्यानंतर दुसऱ्या उमेदवाराला अतिरिक्त 10 मतांची गरज लागेल। सेनेच्या भूमिकेने काँग्रेसची डोकेदुखी वाढलेली आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी। आपापलं बघा असा संदेश देण्यात आलेला आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत आपापलं बघा असा सूचक संदेश हा शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलेला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेनेचा सूचक संदेश आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी। विश्वसनीय सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला ही माहिती मिळाली आहे। राज्यसभा निवडणुकीतील निकालानंतर शिवसेनेनं हा सूचक संदेश दिलाय। शिवसेनेच्या भूमिकेनंतर काँग्रेसची डोकेदुखी मात्र वाढली आहे। 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक पार पडेल। काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला जिंकण्यासाठी अतिरिक्त 10 मतांची गरज असणार आहे। तर काँग्रेसकडे 44 आमदार असल्यानं परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडे केवळ 44 मतं आहेत। पहिल्या उमेदवाराला 27 मतं मिळाल्यानंतर दुसऱ्या उमेदवारासाठी 17 मतं शिल्लक असतील। तर काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी 27चा कोटा पूर्ण व्हायला अधिक 10 अतिरिक्त मतांची गरज लागेल। दिनेश दुखंडेमध्ये सहकारी आपल्या सोबत। दिनेश, आपण बघितलं आत्ताच्या या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला जो तोटा झालेला आहे अर्थात त्याचा वचपा आता काढला जाणार आहे का असं एकूणच दिसतंय, काय सांगाल? होय, काही अंशी आपण असं म्हणू शकतो, पण जी शिवसेनेच्या अंतर्गत घोटातली जी बातमी आहे किंवा शिवसेनेतली जी बातमी आहे, विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली व्यूहरचना ठरवली आहे। शिवसेना नेत्यांमध्ये जी चर्चा आहे किंवा जी माहिती मिळते की शिवसेना म्हणते की या निवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षानं आपापलं बघावं, म्हणजे राज्यसभा निवडणुकीतील अनुभवानं दुखावल्या गेलेल्या शिवसेनेचा महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस एनसीपीला हा सूचक इशारा मानला जातो आहे। शिवसेनेच्या या भूमिकेमुळे मात्र काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत। राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय राऊत यांचा काठावरचा विजय झाला, तर संजय पवार जे दुसरे उमेदवार होते ते पराभूत झाले आहेत। संजय पवार यांच्या पराभवाचं खापर संजय राऊत यांनी अपक्षांवर फोडल्यानं महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमध्येही प्रचंड नाराजी आहे। 20 जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना सावध आहे। 10 जागांसाठी ही निवडणूक होते, त्यात महाविकास आघाडीचे 6, भाजपचे 5 आणि भाजप निकटवर्तीय 1 असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत। शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणात आहेत। निवडणुकीतील विजयासाठी 27 मतांचा कोटा आवश्यक आहे। शिवसेनेनं दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या पक्षाकडे कट मतं आहेत, त्यामुळे 10वी जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपची पुन्हा एकदा भिस्त ही अपक्ष मतदारांवर म्हणजेच अपक्ष आमदारांवर असणार आहे। मतदान पूर्णपणे गोपनीय असल्याने राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीतील उत्कंठा आणि रंगत आता वाढलेली आहे। गोपनीय मतदान असल्यानं पुन्हा एकदा आघाडी आणि भाजपकडून एकमेकांची मतं फोडणं किंवा अपक्षांना आपल्या गळाला लावणं ही किमया साध्य करण्यासाठी सुद्धा व्यूहरचना आखली जाते। काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 10 मतांची गरज आहे। काँग्रेसकडे 44 आमदारांच्या ताकदीवर त्यांचा पहिला उमेदवार सहज निवडून येऊ शकतो, पण 44 मतातून जी पहिल्या पसंतीची 27 मतं त्यांच्या उमेदवाराला गेल्यानंतर 17 मतं शिल्लक राहतात। राज्यसभा निवडणुकीत भाजपचे 3 उमेदवार निवडून आल्यानं भाजपचा आत्मविश्वास द्विगुणित आहे। महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची मतं मिळवण्यासाठी सुद्धा भाजप व्यूहरचना आखण्याच्या तयारीला लागली आहे। नक्की दिनेश, आता राज्यसभेची निवडणूक झाली त्या दिवसापर्यंत आपण बघितलं रोज संजय राऊत म्हणतात की आम्ही एकसंध आहोत महाविकास आघाडी म्हणून। त्यानंतरच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी काय झालं सगळ्यांनी बघितलेलं आहे। सर्व स्तरातनं टीका होत होती, खास करून उद्धव ठाकरे यांनी आता तरी परिस्थिती समजून घ्यावी आणि काहीतरी ऍक्शन घ्यावी असं सांगितलं जात होतं। त्याचाच हा परिणाम म्हणावा का? कुठेतरी आता सक्रिय झालेत उद्धव ठाकरे असं म्हणावं का? नाही, याचं 2 बाजूने विश्लेषण करता येईल। जे निवडणुकीचे निकाल आले आहेत, महाविकास आघाडी खूप धुसफूस आहे, विशेषतः अपक्षांमध्ये नाराजी यासाठी आहे की जो मुख्यमंत्र्यांशी त्यांचा संवाद संपर्क असायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांकडून जे प्रयत्न व्हायला पाहिजेत तसे या घडीला होताना दिसत नाहीयेत।
त्यामुळे अपक्षांमध्ये नाराजी आहे. फक्त निवडणुकीच्या काळातच अपक्षांना संपर्क केला गेला, बाकी 2.5 वर्षात अपक्षांशी संपर्क नाही. तसंच जे मित्र पक्ष आहेत किंवा शिवसेनेचेही आमदार आहेत, जे दबक्या आवाजात म्हटलं जातं, त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांचा संवाद संपर्क कमी आहे का, या बाबतीतली चर्चा गेल्या 2.5 वर्षात अनेकदा झाली आहे. पण आता या निकालातून हे स्पष्ट झालेलं आहे की ही जी अस्वस्थता आहे अपक्षांमध्ये किंवा ही जी नाराजी आहे ती राज्यसभेच्या निकालात दिसली आहे. जवळपास 6 मतं ही अपक्षांची, जी महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष आहेत, ती भाजपकडे गेलेली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता तर आहेच, पण ऐन क्षणी जी स्ट्रॅटेजी बदलली गेली होती, 42 मतांचा जो कोटा ठरला होता, एनसीपीने आपल्या मतांचा कोटा ऐन क्षणी वाढवला होता. त्यामुळे जी अस्वस्थता, नाराजी थेट मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त झाली होती, जी सूत्रांकडून माहिती मिळाली होती. TV9ने ही बातमी सर्वप्रथम दिली होती. नंतर पुन्हा 42च्या कोट्यावर आले होते. पण राष्ट्रवादीच्या एकूण वोटिंग पॅटर्नवर शिवसेनेचं लक्ष होतं. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना हे आता एकमेकांप्रती जे संशयाचं वातावरण आहे किंवा जी अस्वस्थता आहे ती व्यक्त होताना दिसते आहे. आणि विधान परिषदेत या सगळ्या गोष्टींचे पडसाद आपल्याला बघायला मिळतील. भाजपकडे मतं नसतानाही, म्हणजे 113 मतं भाजपकडे आहेत, 105 + 8 त्यांचे अपक्ष, 113 मतांच्या जीवावर भाजपनं त्या ताकदीवरही 3 उमेदवार त्यांचे जिंकून आणले. पण शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेचे जे दुसरे उमेदवार संजय पवार, जे शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत, उद्धव ठाकरे यांचे ते कॅन्डिडेट होते, त्यांचा पराभव झाल्यामुळे साहजिकच शिवसेना नाराज आहे, दुखावली गेलेली आहे. आणि मित्र पक्षांच्या बाबतीतही आता तुम्ही संशयाची भूमिका आहे की सेकंड प्रेफरन्स कशी मतं गेली, अपक्ष कसे फुटले, कशी ही मतं शिवसेनेला का मिळू शकली नाहीत, स्ट्रॅटेजीमध्ये कुठे कमी राहिली, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या अनुभवावरून आता शहाणे झालेली शिवसेना मित्र पक्षांना असं म्हणते की प्रत्येकाला जर प्रत्येकाचा कॅन्डिडेट जिंकून आणायचा असेल तर प्रत्येक पक्षाने आपापलं बघावं. आम्ही आमच्या पक्षांचं बघतो आहे. शिवसेनेकडे 55 मतं आहेत. 27-27चा जरी कोटा धरला तरी शिवसेनेला अतिरिक्त, म्हणजे उमेदवारांना धोका होऊ नये यासाठी 2-2 अधिक मतं द्यावी लागणार आहेत. त्या मतांची तजवीज शिवसेना अपक्षांच्या किंवा छोट्या मित्र पक्षांच्या माध्यमातून करू शकते. पण सगळ्यात डोकेदुखी ही काँग्रेसची असणार आहे, कारण त्यांच्याकडे अतिरिक्त 10 मतं शिल्लक राहतात. त्यांना आणखी मतं दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी लागतील. जी 10व्या जागेसाठी चुरस आहे ती वाढणार आहे. जी राज्यसभेत परिस्थिती 6व्या जागेसाठी आपण बघितली, तशीच परिस्थिती आपल्याला 10व्या जागेवर बघायला मिळणार आहे. आणि इथेही प्रेफरन्शियल वोटिंग ही महत्वाची ठरेल असं यामध्ये दिसतंय. जी दिनेश, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आता शिवसेना खरंच शहाणी झाली आहे का, हा एक प्रश्न. आणि आता जो इशारा दिलेला आहे तो केवळ इशारा राहणार आहे की खरंच काही कृती केली जाईल किंवा पुन्हा एकदा मवाळ भूमिका सत्तेसाठी घेतली जाईल शिवसेनेकडनं, हा सगळ्यात प्रश्न मोठा आहे. दिनेश, बात निकली है, कितना दूर जाएगी? बघा, अनुभवातून नेहमी माणूस काही ना काही शिकत असतो. तसाच अनुभव शिवसेनेला राज्यसभा निवडणुकीत आलेला आहे. त्यामुळे शिवसेना विधान परिषद निवडणुकीसाठी आता पूर्णपणे सावध आहे. प्रत्येकाला आपापला उमेदवार निवडून आणण्यासाठी स्वतःची व्यूहरचना आखायची. आपण बघितलं की जवळपास 1 आठवडा महाविकास आघाडीच्या बैठका सुरू होत्या राज्यसभा निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी. सर्व आमदारांच्या एकत्रित बैठका झाल्या, त्यांना नेत्यांनी मार्गदर्शन केलं, कशा पद्धतीने मतदान करायचं हे सांगितलं. पण जे राज्यसभा निवडणुकीत पूर्ण नाट्य आपण बघितलं, त्या सगळ्या घडामोडीतून शिवसेनेनं बोध घेतला आहे. याचा आता 2.5 वर्ष सरकारला झालेली आहे. त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडत आहेत. राजकीय विश्लेषक असं म्हणतायत की राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणूक याचा सरकारच्या एकूण अस्तित्वावर काही परिणाम होणार का, सरकारच्या जे स्थिरता आहे त्याला काही धोका निर्माण होणार नाही का. पण एक आहे की या तिन्ही पक्षांना चांगलं ठाऊक आहे की सध्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा कसा यांच्या मागे लागलेला आहे, यांच्या नेत्यांच्या मागे लागलेला आहे. भाजप कशा पद्धतीने आपली राजकीय खेळी डावपेच आखत आहे. त्यामुळे जर काही धोका निर्माण झाला, सरकारच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर ते त्यांना फटका देणारं ठरू शकतं. त्यामुळे थेट सरकारवर काही परिणाम होईल ही आता शक्यता थोडी कमी दिसते आहे. पण राजकारणात काहीही घडू शकतं. पण नक्कीच एकमेकांविषयी थोडंसं संशयाचं वातावरण आहे आणि त्यातूनच या सगळ्या घडामोडी पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच दिनेश, पुन्हा तुमच्याकडे